दूध तापायला ठेवले आणि थोडेसे गरम झाल्याबरोबर तडतड आवाज आला. बघितले तर दूध नासले होते. 1 लिटर दूध असल्यामुळे ते फेकावेशी वाटत नव्हते. म्हणून काय करावं विचार केला. गोड पदार्थ नको वाटत होता. यामध्ये गुलाबजाम, कलाकंद भरपूर पदार्थ बनतात. पण विचार केला काहीतरी नवीन करून बघावं, असं थोडंसं तिखट. म्हणून मग त्यासाठी आता आपल्याला हे जे दूध आहे, पहिले याच्यावरचं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यावं लागेल एका भांड्यात. पाणी एका भांड्यात त्याच्यासाठी की या पाण्यापासून आपण खूप काही करू शकतो. पीठही मळू शकतो आणि आणखी बरेच काही पदार्थही करू शकतो. आता हे जे पाणी आहे हे आपण झाकण ठेवायचं आणि एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचं टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट. अगदी कमी साहित्यात हा पदार्थ करणार आहोत. आता हे पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि छान असं ते नासलेलं दूध अगदी स्मूथ आणि मुलायम असं झालेलं आहे. यामध्ये फक्त आपण छोटासा एक चमचाभर पाणी तसेच ठेवलेले आहेत. आता आपण पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकले. तेल तापले की त्यामध्ये जिरं मोहरी तडतडायची आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा छान ब्राऊन कलरवरती झाला की लसूण अद्रकची पेस्ट घालायची आणि मग ती पेस्ट हे सगळं दोन्ही झाले की मग आपण जे टोमॅटोचे काप केले होते त्यातले अर्धेच काप आपण यामध्ये घालायचे आणि अर्धे तसेच ठेवायचे आणि थोडीशी कोथिंबीर पण घालायची. हे दोन्ही छान अगदी होऊन झाले की अगदी बेसिक मसाले यामध्ये घालणार आहोत आपण. अगदी रोजच्या म्हणजे वापरात तसे जास्त याला मसाले लागत नाही. हळद, तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तसं हे दुधाचं पदार्थ असल्यामुळे गोडसर असतो. ज्याला तिखट लागते ते तिखट आणखी वाढवू शकता. आणि त्यानंतर मीठ असंही घातले आणि त्यानंतर ज्या नासलेलं दुधातलं पाणी होतं ते यामध्ये टाकलं चमचाभर आणि छान त्यामध्ये ते शिजू दिलं. आता हे छान अगदी शिजलं की त्यानंतर आपण जे नासलेलं दूध होतं ते यामध्ये टाकणार आहोत आणि छान उकळू द्यायचे. यामध्ये पाणी सुटलेले असते ते पाणी पूर्णतः निघोस्तरे शिजू द्यायचे. तुम्हाला आता शिजल्यावर ते समजेलच की हे तुम्हाला याचे कसे दिसल्यावरच रेसिपी खावीशी वाटेल अशी दिसणार आहे. आता अगदी पूर्ण जसे जसे पाणी आटत जाते तसं तसं याचा रंगही चेंज होत जातो आणि दिसणारी खूप सुरेख अशी दिसते. आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनटं याला लो फ्लेमवरती होऊ द्यायचे आहे आपल्याला. आणि 5 मिनटानंतर याचे झाकण काढले. बघा यामधले पाणी पूर्णतः हे झालेले आहे, आटलेले आहेत. आता यावरती आपण जे राहिलेले टोमॅटोचे काप होते ते टाकले आणि वरून थोडी जी राहिलेली कोथिंबीर होती ती घालायची आणि याला सगळं मिक्स करायचं. आता याचा रंग बघा किती सुरेख आलेला. परत यावरती झाकण ठेवायचं. आता आपली हे नासलेल्या दुधाची भुर्जी तयार झालेली आहे. कोणी म्हणतं आहे अंड्याच्या ऑमलेटसारखे दिसते. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. तुम्हाला कसे वाटते जे खाणारे ते बरोबर सांगू शकतात. आता तुम्ही याची रेसिपी तर बघितलेली आहे, करून बघा व मला अवश्य सांगा. आणि तुम्ही कुठून बघता माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे माझ्या रेसिपी आणि मी ज्या आर्टच्या वगैरे सगळ्या वस्तू टाकते त्या कुठपर्यंत बघितल्या जातात हे बघण्यास मलाही खूप आनंद होईल. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन जरूर दाबा. म्हणजे नवीन नवीन जे मी काय टाकणाऱ्या आर्टच्या वस्तू पदार्थ मला तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन पोचून जाईल. आपली नासलेल्या दुधाची भुर्जी तयार झालेली आहे. बघायचा रंगही किती सुरेख दिसते. अगदी खाण्यासाठी अगदी म्हणजे खावीशी वाटेल अशीच ही दिसते. आता तुम्हाला आणखी नासलेल्या दुधाचे कुठले पदार्थ येत असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आता हे आपण प्लेटमध्ये सर्व करूया. ही नासलेल्या दुधाची भुर्जी, त्यासोबत कांदा, लोणचे आणि जे आपण पाणी काढले होते त्याचे सूप आणि चपाती यासोबत हे खाण्यासाठी बिलकुल तयार आहे. हेल्दी आणि अगदी छान. आता तुम्हाला कसे वाटते लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट.